ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, असं सांगतात की परमेश्वर शक्तिशाली आहे, परमेश्वर महान आहे आणि आपण प्रत्यक्षपणे, डिरेक्टपणे परमेश्वराचा अनुभव घेऊ शकत नाही किंवा परमेश्वरासमोर उभे राहू शकत नाही किंवा त्याला पाहू शकत नाही. कारण तो आपल्या बुद्धीपलीकडे आहे, कल्पनेपलीकडे आहे आणि आपल्या शक्तीपेक्षा कितीतरी महान पटीने सर्वशक्तिमान आहे. परंतु एका गोष्टीद्वारे, एका बाबीद्वारे आपण परमेश्वराचा जिवंत अनुभव घेऊ शकतो. ती गोष्ट म्हणजेच प्रार्थना. या प्रार्थनेद्वारे परमेश्वर कोण आहे, परमेश्वर त्याचा अनुभव किंवा त्याचा स्पर्श आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. प्रार्थनेद्वारे आपण परमेश्वराच्या त्या सुंदर अशा सानिध्यामध्ये मग्न होत असतो. परमेश्वराशी आपण एकरूप होत असतो. केवळ आणि केवळ प्रार्थनेद्वारे त्या परमेश्वरामध्ये आपल्याला शांती, आपला सुख, आपल्याला आनंद मिळत असतो. आणि म्हणून असं सांगतात की प्रार्थना म्हणजे परमेश्वर आणि मनुष्य यामधील न दिसणारा एक धागा आहे. जसा धागा हा मनुष्याच्या हातामध्ये असतो आणि बाकीचा धागा पतंगाला जोडलेला असतो. जसा मनुष्याचा हात वर जातो तसा पतंग वर जातो. परंतु हा न दिसणारा धागा जणू काही पतंग आणि मनुष्यामधील केंद्रबिंदू असतो किंवा जोडण्याचं कार्य करत असतो. त्याचप्रमाणे प्रार्थना ही मनुष्य आणि परमेश्वर यामध्ये एक मध्यस्थी असते की ज्याद्वारे आपण परमेश्वराचा अनुभव घेत असतो आणि आपण स्वतः परमेश्वर कोण आहे हे अनुभवत असतो आणि परमेश्वर त्याचा आशीर्वाद, त्याची शांती, त्याच्या ममतेचा, मायेचा स्पर्श आपल्या देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु पुष्कळ वेळेला आपण कन्फ्यूज होत असतो की किती तास आपण प्रार्थना केली पाहिजे, किती वेळ आपण प्रार्थना केली पाहिजे. परंतु असं सांगतं की प्रार्थनेसाठी वेळेचं बंधन नसते, जागेचं कुठल्याही जागा स्पेशल असली पाहिजे असं काही नसते. तर माणसाचं मन जर परमेश्वराशी एकरूप असेल, माणसाच्या मनातून पूर्णपणे इच्छा असेल, तर 2 मिनिटाची प्रार्थना देखील परमेश्वराला प्रसन्न करू शकते. 2 मिनिटाची प्रार्थना देखील मनुष्याला परमेश्वराशी एकरूप करू शकते. परंतु ती प्रार्थना हृदयातून आली पाहिजे, पूर्ण अंतःकरणातून आली पाहिजे. आणि म्हणूनच जेव्हा शिष्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची शंका उद्भवली, तेव्हा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न केला की कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे. कारण त्यांनी स्वतः डोळ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रार्थना करताना पाहिलं होतं की दररोज न चुकता सकाळच्या प्रहरी लवकर उठून प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती जात असेल आणि आपल्या पित्याशी एकरूप होत असेल. आणि म्हणून त्यांना प्रार्थना करायची होती प्रभू येशू ख्रिस्तासारखी, आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये शंका होती. आणि आज ते प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न करत आहे की प्रार्थना कशी केली पाहिजे. आणि तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की वेड्यासारखे शब्द बोलणे म्हणजे प्रार्थना होत नाही, मोठ्याने आवाज करणे म्हणजे प्रार्थना होत नाही, जास्त तास बसणे म्हणजे प्रार्थना होत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त सुंदरशी प्रार्थना शिकवली, ती म्हणजे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आज आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. अशी सुंदरशी प्रार्थना की ज्यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे, जिथे स्वर्गीय पित्याचं गुणगान गावलेलं आहे, जिथे पित्याला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे परमेश्वराचं आणि मनुष्याचं नातं कसं असलं पाहिजे, मनुष्यामध्ये परस्पर संबंध कसं असलं पाहिजे, याविषयी चांगल्या प्रकारे खुलासा केलेला आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या दररोजच्या गरजा देखील परमेश्वराकडे टाकण्यात आलेला आहे, परमेश्वरासोबत मांडण्यात आलेला आहे. सुंदरशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शिकवली, आणि मला तरी वाटते न चुकता शिष्याने ही प्रार्थना नेहमीच बोललेली असेल, आणि ही प्रार्थना देखील आपण नेहमी बोलत असतो. जरी आपल्याला माहीत नसलं की काय प्रार्थना करावी, तेव्हा दररोज आमच्या स्वर्गीय जर आपण प्रार्थना केली तर त्यामध्ये सर्व गोष्टीचा, बाबीचा समावेश आलेला आहे. तिथे आपण परमेश्वराला धन्यवाद देत असतो आणि आपल्या गरजा मांडत असतो. जो परमेश्वर, जो आपला प्रेमळ पिता आहे, स्वर्गीय पिता आहे, या प्रार्थनेद्वारे परमेश्वर आपलं ग्रहाने ऐकत असतो आणि आपल्यासाठी मदतीचा हात पुढे करत असतो. आज न चुकता, दररोज न चुकता झोपण्या अगोदर आणि उठल्याबरोबर आपण ही प्रार्थना म्हणूया, आणि आपलं आणि परमेश्वरामधील नातं आपण या प्रार्थनेद्वारे घट्ट करण्याचा प्रयत्न करूया. आमेन.